राज्यात आज तिथीनुसार शिवजयंतीचा उत्साह शिवसेना युबीटी आणि मनसेकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन नागपूरमधल्या महाल परिसरात शिवजयंतीचा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळा तिथीप्रमाणे नागपूरमध्ये होतोय साजरा शिवतीर्थ महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोहळा साजरा पहाटेपासून विधिवत आणि पारंपरिक पद्धतीनं कार्यक्रमांचं आयोजन राज्यात 48 लाख कुणबी नोंदी आढळल्या आतापर्यंत 12 लाखांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाची माहिती समोर राज्यातल्या सुमारे 50 बिबटे वनतारात पाठवणार वनमंत्री गणेश नाईक आणि वनतारा व्यवस्थापनात करार वन विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता लेबनॉनवर इस्रायलकडून बॉम्ब हल्ला लेबनॉनमध्ये दिसले धुराचे लोट लेबनॉनमध्ये 102 जणांचा मृत्यू लेबनॉनमधून नागरिकांचं पलायन इराणकडून मध्य इस्रायलवर क्लस्टर बॉम्बनं हल्ले क्लस्टर बॉम्बनं सुसज्ज क्षेपणास्त्रांनी हल्ले तेल अवीवमध्ये इराणकडून भीषण हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये मोठं नुकसान इस्रायलवर इराणकडून बॉम्ब हल्ले सुरूच युद्धाची केळी निर्यातीला मोठा फटका केळी उत्पादकांना 700 कोटींचा फटका बसणार केळीचे 1500 ते 1750 कंटेनर अडकले हजारो कोटींचं नुकसान व्यापारी चिंतेत युद्धाचा भडका आणि भारताला झळा होर्मुझची सामुद्रधुनी बंद मालवाहतुकीचे मार्ग विस्कळीत खनिज तेलासह गॅस पुरवठा ठप्प बासमती तांदूळ खतं हिरे उद्योगाला फटका गोवंडीत लिंबोणी बागमध्ये राहत्या घरावर बुलडोझर 60 वर्षांपासून राहणारे नागरिक रस्त्यावर घरं तोडताना पाहून महिलांचा आक्रोश नवी मुंबईच्या कोपरखैरणे शिकवणी वर्गादरम्यान स्लॅब कोसळला दुर्घटनेत एका विद्यार्थीचा मृत्यू 12 मुलं जखमी हिंगोलीत घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार 28 वाळूघाट घरकुल लाभार्थ्यांसाठी राखीव जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार मुंबईसह राज्यात उन्हाचा चटका वाढला उन्हाचा पारा पोहोचला थेट 38.9 अंशांवर पुढचे 2 दिवस पारा चढाच राहणार रत्नागिरीत तापमानाचा पारा वाढला जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या 343 गावांना पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता कडक उन्हामुळे तलाव विहिरींनी गाठल्यात